नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे, पण छोटासा असताना देखील हा आपल्या दिव्यांग ज्या काही मित्र असतील, मैत्रिणी असेल, यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. प्रश्न पडतो की दिव्यांग तत्वाचा तपशील विधिग्राह्य करणं म्हणजे काय? आणि एम-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सीसाठी जी काही आपली बंधू आणि भगिनी अप्लाय करतात, जे काही अपंग आहे, ज्यांना आज खूप छानसा शब्द आपण वापरला जातो, त्यांना दिव्यांगत्व म्हटलं जातं. तर हा दिव्यांगत्वासाठीचा जो काही तपशील आहे, तो विधिग्राह्य. विधिग्राह्य म्हणजे काय? व्हॅलिडेट करणं म्हणजे काय? या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर हा विधिग्राह्य किंवा व्हॅलिडेटेड समजण्यासाठी आज आपल्याला प्रथम जो काही आधार घ्यावा लागेल, 2 गोष्टींचा आधार घ्यावा लागेल. प्रथम जे काही विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अप्लाय करत असतील, दिव्यांग विद्यार्थी आहेत. आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे, की आपण या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टमला इथे गेल्यानंतर आपल्याला स्वतःचा आपला प्रोफाईल हा ओपन होतोय. बरोबर आहे. आता या सिस्टमला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पोर्टल उभं राहतं आणि या पोर्टलमध्ये एक नवीन विद्यार्थी असेल ते या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी मी म्हणेल की रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपला हा लॉग इन सेक्शन येतो. तर जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील, लॉग इन केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपलं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, दिव्यांग सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं. याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. तर हा पहिला संदर्भ या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. अजून एक दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे की केंद्रीय स्तरावर जो काही प्रकल्प आहे, ज्याला UDID प्रकल्प असं म्हटलं जातं. UDID प्रकल्प जो काही मिनिस्ट्री राबवली जाते, त्या मिनिस्ट्रीचं नाव आपल्याला दिसून येतंय की मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट ही केंद्रीय सरकारची एजन्सी आहे. त्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज येते. त्या सरकारचा हा UDID प्रोजेक्ट आहे. UDID प्रोजेक्ट म्हणजे काय? तर त्याचं नावच दिलेलं आहे. ज्या प्रोजेक्टला आपण युनिक आयडेंटिटी कार्ड असं म्हटलं जातं. जे विद्यार्थी दिव्यांग असतील त्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड मिळवणं ही सर्वात महत्त्वाची प्रोसिजर असेल. ती कशी मिळवायची? तर पहिल्यांदा आपल्याला अप्लाय UDID केल्यानंतर अगदी प्रोसिजर दिलेली आहे की या प्रोसिजरसाठी जे काही विद्यार्थी असतील, जे काही विद्यार्थी असतील त्यांनी कशा पद्धतीने ते अप्लाय करणं गरजेचं आहे. नंतर त्यांना जो काही असाइन हॉस्पिटल दिलं जातं त्या हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. त्यानंतर असेसमेंट केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं, ज्याला UDID असं म्हटलं जातं आणि मेडिकल बोर्डकडून ते रिव्ह्यू झाल्यानंतर तुमचं फायनली UDID कार्ड जनरेशन केलं जातं आणि तुमच्या त्या ॲड्रेसवर तुम्हाला ते डिस्पॅच करून मिळतं. ही त्याची एक प्रोसिजर आहे. आणि हे जे काही स्वावलंबन कार्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, केंद्र सरकारची जी काही मेथड्स आहे, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं एक PWD पर्सन विथ डिसॅबिलिटीचं लॉग इन कार्ड मिळतं. त्या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट मी म्हणेल की अपंगत्वाचं सर्टिफिकेट मिळतं. त्याचबरोबर तुमचा हा युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड मिळतं. आता आपण महत्त्वाच्या आपल्या प्रश्नावर येऊया की ज्या पद्धतीने मी तुम्हाला मेन्शन्स केलेलं आहे की हे जे काही MPSCसाठी दिव्यांग तपशील विधिग्राह्य करणं किंवा व्हॅलिडेट करणं म्हणजे काय? तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचा पर्पज आपण समजून घ्या की सध्या हे जे काही आपल्याला नोटिफिकेशन दिसतं, हे नोटिफिकेशन MPSCचा हा रिसेंटली निर्णय आहे. MPSC या नोटिफिकेशन्समध्ये काय म्हणतंय की जे काही अपंग विद्यार्थी आहेत, तर दिव्यांग विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम केंद्र सरकारची आत्ताच मी जी काही तुम्हाला साईड दाखवलेली आहे, ज्या स्लाईडचंच नाव दिलेलं आहे की स्वावलंबन कार्ड, त्या संकेतस्थळावरून तुम्हाला व्हॅलिडेट करायचं आहे. त्यामुळे ही MPSCच्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाचा निर्णय असणार आहे. आता करताना आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा कशासाठी गरजेचं आहे?
1 मे 2025 नंतर ज्या काही MPSCच्या ॲड येतील, त्या ॲडमध्ये जे काही अपंग विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी जाहिरातीनुसार अर्ज करतील, त्या अपंग विद्यार्थ्यांना जोपर्यंत तुमचा अपंगत्वाचा तपशील, त्याचबरोबर दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य नसेल, व्हॅलिडेट जर नसेल, तर तुम्ही कुठल्याही जाहिरातीसाठी अर्ज करू शकणार नाही आहात. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं सर्व प्रिय दिव्यांग विद्यार्थ्यांनो ही काळजी घ्या की 1 एप्रिल 2025 नंतर ज्या MPSCच्या ॲडव्हर्टाईज येतील, त्या ॲडव्हर्टाईजच्या अगोदर मला माझा दिव्यांगाचा तपशील केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून मला तो विधिग्राह्य करणं आवश्यक आहे. नंतर प्रश्न पडतो की सर विधिग्राह्य म्हणजे काय किंवा हे विधिग्राह्य कसं केलं जातं. त्यासाठी आपल्याला MPSCचं एक जुनं परिपत्रक या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे. ते तुम्हाला MPSCच्या साईटवरून मिळेल. MPSCच्या साईटवरून नाही मिळणार, पण राज्य सरकारचा जो काही GR आहे 27 जून 2024चा, तर अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांना आरक्षणाचे जे काही फायदे आहेत, सुविधा आहेत, लाभ आहेत, तर ते लाभ मिळवण्यासाठी स्वावलंबन हे केंद्र सरकारची जे काही संकेतस्थळ आहे, त्या संकेतस्थळावरून जे काही डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुम्हाला UDID कार्ड जो काही नमूद केला जातो ना, तर तो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तो विधिग्राह्य करावाच लागेल. त्या अनुसार हा आपल्याला MPSCचा निर्णय या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग आता ही प्रोसिजर करायची म्हणजे काय, तर या विधिग्राह्य करण्याच्या प्रोसिजरमधला पहिली जी काही गोष्ट आहे, जर तुम्ही MPSCचं तुमच्या प्रोफाईलमधील जर लॉगिन ID जर केलं असेल ना, तर यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही UDID कार्ड आहे, तो UDID कार्ड नमूद करण्याची ऑलरेडी प्रोसिजर दिलेली आहे. ती बारकाईने तुम्ही मेन्शन्स करा. युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड तो तुम्ही नोंद करता. तो विधिग्राह्य करत असताना तो तुमच्या MPSCच्या लॉगिन ID मध्ये तोच आहे की नाही तो चेक करणं, ही विधिग्राह्य करण्याची पहिली प्रोसिजर. दुसरी प्रोसिजर काय येते, तर दुसरी प्रोसिजर काय येते की जो काही तुम्हाला त्यांच्या खात्यामध्ये जो काही तुम्हाला तपशील दिलेला आहे, तो तपशील आत्ता त्या लॉगिन ID मध्ये तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे तुमच्या MPSCच्या ॲप्लिकेशन्स फॉर्म्समध्ये. तर त्या लिंकमधून तुम्हाला स्वावलंबनच्या वेबसाईटवरून ही पण सुविधा दिलेली आहे. आणि जर तुमचा जो काही आपण म्हणूया की तपशील दोन्ही ठिकाणी लॉगिन ID मध्ये भरलेला बर्थ डेट असेल, त्याच पद्धतीने तुमचं UDID कार्ड असेल आणि केंद्र सरकारच्या स्वावलंबन ID कार्डवरील बर्थ डेट असेल, त्याचबरोबर तुमचा UDID कार्ड असेल, तो जर मॅच झाला असेल, तर ती ऑटोमॅटिकली सिस्टीम तुम्हाला व्हॅलिडेटेड झालं आहे असं नमूद करते. त्यामुळं प्रोसिजर अगदी सिंपल आहे, सोपी आहे. परंतु जे काही आपल्याला अडचणी येतात, कारण येणारी तारीख नॉट ओन्ली 1 मे, इथून पुढील कुठलाही दिव्यांग विद्यार्थी अशा पद्धतीने परीक्षेला जर अर्ज करत असेल, तर तुमच्या लॉगिन ID मध्ये तुम्हाला एक आपण म्हणूया की आयकॉन दिला जाईल. त्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर स्वावलंबन ID कार्ड केंद्र सरकारच्या वेबसाईटवर घेऊन जाईल आणि तो व्हॅलिडेट करावा लागेल. जर कधी शक्य होईल, जर तुम्ही भरलेला बर्थ डेट त्याचबरोबर UDID जो काही क्रमांक आहे तो जर मॅच होत असेल, तर डेफिनेटली तुम्हाला हे ऑटोमॅटिकली प्रोसिजर ही विधिग्राह्य करता येईल. त्यामुळे हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. काय करायचं आहे विधिग्राह्य प्रोसिजर्समध्ये, जो काही तुमच्या खात्यामध्ये जन्मदिनांक मेन्शन केलेला आहे आणि वैश्विक ओळखपत्रासाठी जन्मदिनांक दिला आहे, तो जन्मदिनांक हा एकच असणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. त्याच पद्धतीनं जो काही तुम्ही इतर तपशील भरलेला आहे दिव्यांगाचा, तर तो देखील अचूक भरणं, बस इतकीशी ही छोटीशी प्रोसिजर आहे. तिला आपण व्हॅलिडेशन असं म्हटलं जातं किंवा आपण तिला विधिग्राह्य असं म्हटलं जातं.
मला वाटतं ही प्रोसिजर तुमच्या लक्षात आली असेल. तर तर मला वाटतं जे काही आपले मित्र असेल, दिव्यांग मित्र असेल, तर दिव्यांग मित्रांना ही जरूर मेथड सांगा. त्यांच्या लॉग इन आय डीमध्ये आपल्याला ही मेथड दिसून येते. आता दुसरा एक आपल्याला अडचण अशी येऊ शकते, की ज्या विद्यार्थ्यांना स्वावलंबन पोर्टवरून जर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र जर नसेल, तर आपल्या राज्य सरकारची, महाराष्ट्र सरकारची SADM हे जे काही संकेतस्थळ आहे, त्या संकेतस्थळावरून जे काही तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र दिलं असेल, त्याचबरोबर ASDMचं जे काही युनिक आयडेंटिटी डिसॅबिलिटी कार्ड दिलं असेल, तर तो कार्ड तुम्हाला सध्या तरी या परिपत्रकामध्ये तो तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीमध्ये नमूद करणं गरजेचं आहे, की ज्याला हे दिव्यांग प्रमाणपत्र स्वावलंबन पोर्टवर नसेल त्यांच्यासाठी ही प्रोसिजर आहे. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्या भगिनींना याची कल्पना द्या, की तुम्हाला स्वावलंबन पोर्टलवर जायचं आहे, तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन करणं हे गरजेची गोष्ट आहे. आता अजून एका मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. जे काही नवीन विद्यार्थी असेल, तर हे युनिक डिसॅबिलिटी आय डी कार्डचा मी एक तुम्हाला फोटोकॉपी तुम्हाला दिलेली आहे. कारण दरवर्षी नवीन दिव्यांग विद्यार्थी येतात, अप्लाय करतात. जसा आधार कार्ड असतो तसं त्यांच्या मनामध्ये भीती असते, की सर हे दिव्यांग आय डी कार्ड का? तर बारकाईने जर पाहिलं ना, तर याच्यामध्ये तुम्हाला 18 अंकी नंबर मिळतो. जसं आपल्या आधार कार्डला असतो, पॅन कार्डला असतो, तो तुम्हाला नंबर या ठिकाणी मिळतो. अजून या आयडेंटिटी कार्डमध्ये जी काही तुम्हाला डिसॅबिलिटीज आहे, त्या डिसॅबिलिटीचा टाईपही मेन्शन्स केला जातो. आणि त्याचबरोबर डिसॅबिलिटीचा टाईप मेन्शन्स करत असताना तुम्हाला किती पर्सेंटची डिसॅबिलिटीज आहे, तीही याचं पर्सेंटेज तुम्हाला मिळतं. आणि जे काही नवीन विद्यार्थी असेल त्यांना हे माहीत करून घेणं गरजेचं आहे, की जे काही परमनंट आणि टेम्पररी हे जे काही 2 टाईप येतात, तेही तुमचे या ठिकाणी मेन्शन्स केले जातात. त्याचबरोबर या युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्डमध्ये सर्वात जे काही महत्त्व दिलं जातं, जी काही इश्युइंग अथॉरिटीज असेल, मोस्टली DMO असतात, CMO असतात, त्यांची सिग्नेचर आपल्याला ही दिली जाते आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला इयर ऑफ बर्थ हे दिलं जातं. त्यामुळे ह्या ऑलमोस्ट 6 थिंग्स ह्या तुमच्या युनिक डिसॅबिलिटीज कार्डमध्ये असणं गरजेचं आहे. ज्यांनी कार्ड काढलं असेल त्यांच्यासाठी अतिशय योग्य गोष्ट आहे. परंतु ज्यांनी कार्ड नसेल काढलं त्यांनी या पद्धतीने तयारी करा. जसं मी तुम्हाला हा 12 अंकी नंबर सांगितला, तर हा 18 अंकी नंबर सांगितला. जो काही युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड आहे, या ठिकाणी काही पोर्शन मी मुद्दाम सिक्युरिटी कारणासाठी रब केलेला आहे. त्यातले जे काही पहिले 2 कॅरेक्टर तुम्हाला दिसून येतात ना, तर या ठिकाणी KA हा तुम्हाला स्टेट कोड दिला असेल, म्हणजे कर्नाटकासाठी आला. त्यानंतरची 2 कोड जे काही दिसून देतात ना, इथे 21 आहे, हा तुमच्या राज्यातील डिस्ट्रिक्ट कोड दिसून येतो. त्यानंतरला एक कोड जो दिसून येतो ना, जे काही चीफ मेडिकल ऑफिसर आहे त्यासाठी हा कोड आपल्याला दिसून येतो. नंतरचा 2 नंबर जो काही तुम्हाला दिला जातो ना, हा तुमची डिसॅबिलिटी टाईप्स कुठली आहे हे तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर 2007 हे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, की हे तुमचं बर्थ इयर आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला 6 डिजिट दिले जातात. हे रनिंग नंबरमधले डिजिट असतात आणि शेवटचा जो काही लास्ट डिजिट असतो तो हा समेशन करून हा तुम्हाला एक सिक्युरिटी पर्पजसाठी दिला जातो. तो जस्ट ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी तुमची यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं दिव्यांग विद्यार्थ्यांनो, तुम्ही खरंच आपल्या देशासाठी, या समाजासाठी एक असेट आहात. MPSCचा फॉर्म भरतायत, ती चांगली गोष्ट आहे. परंतु काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करणं तेवढंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे शब्द खूप अवघड वाटतो, की दिव्यांग तत्वाचा तपशील विधिग्राह्य करणं म्हणजे काय? तर सिंपल गोष्ट आहे. समराईज करत असताना MPSCचा फॉर्म भरताना जो काही तुम्ही प्रोफाईल ID क्रिएट केलेला आहे, त्या प्रोफाईल IDमध्ये तो तुमचा जो काही जन्मदिनांक असेल, जो काही तुमचा UDID क्रमांक असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलं जातं, की स्वावलंबन पोर्टवरून तुम्ही व्हॅलिडेट करून घ्या. आणि ह्या जर दोन्ही गोष्टी स्वावलंबन पोर्टला तुम्ही तुमचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल, त्या ठिकाणचं वैश्विक कार्ड असेल,
तोच जर तुम्ही या ठिकाणी जर नमूद केला असेल तर ॲटोमॅटिकली ही प्रोसिजर्स या ठिकाणी व्हॅलिडेट होते. मला पूर्णपणे कल्पना आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.